जर तुमच्या गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, तुमच्या गावाला महापूर आलाय किंवा तुमच्या घरा शेजारी पाण्याचे डबके साठलेत, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कारण यातले काही पर्याय करून तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सना आणि स्वतःला भरपूर मोठ्या आजारांपासून वाचवू शकताय. पावसाळा असल्यामुळे बऱ्याचदा आपण आपल्या घरातील खिडक्या, दरवाजे हे वाऱ्यानं खराब व्हायची भीती असल्यामुळे बंद ठेवतो. पण त्यामुळे घरात येणारी ताजी हवा ही येणं बंद होते. तर अधूनमधून खिडक्या, दरवाजे हे उघडे ठेवणे, त्याचबरोबर पंखा लावून घरातील हवा खेळती ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. जर घरात हीटर असेल तर नक्की घरात थोडा वेळ हीटर लावून ठेवावे. त्यामुळे दमटपणा व गारवा कमी झाल्यामुळे व तापमान नियंत्रित झाल्यामुळे जंतूंच्या वाढीस आळा बसतो. रोज घरात संतुलन प्युरिफायर तसेच संतुलन टेंडरनेस धूपासारखा धूप नक्की करावा, जेणेकरून जंतूंच्या वाढीला प्रतिबंध होतो व श्वसन संस्थेची ताकद वाढायला मदत होते. ज्या ठिकाणी धूर व धूळ असेल व धूम्रपान करणारी व्यक्ती असेल अशा जागी शक्यतो मास्क वापरावा. धूम्रपान करायची सवय असल्यास पावसाळ्याच्या दिवसात आवर्जून धूम्रपान टाळावे. लहान मुलांना संतुलन अभ्यंग कोकोनट सिद्ध तेलासारखे तेल लावून करावे. त्यानंतर ओवाच्या पोटलीने छाती, मान, गळा यांसारखे अवयव शेकावे. मोठ्यांनी रुईच्या पानांनी शेक करावा. असे करणे फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी रोज सकाळी व्यायाम करणे उत्तम ठरेल. रोज नियमित चालणे, प्राणायाम करणे, ओंकार साधना करणे त्यांच्या शरीरात वात दोषाच्या संतुलनासाठी मदत होते. फुफ्फुसे व सायनसेस हे दोन्ही अवयव पोकळ असल्यामुळे त्यांच्यात वात दोषाचा प्रभाव जास्त असतो. नियमित व्यायाम केल्यास त्यांचे आरोग्य नीट राहायला मदत होते. पावसाळ्यात जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो कित्येकदा ते पाणी गढूळ किंवा दूषित होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात गरम व कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम ठरेल. शक्य असल्यास 1 कप कोमट पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा मध घालून पिणे उत्तम. त्याचबरोबर त्यात अर्धा चमचा आल्याचा रस घातला तर अधिकच उत्तम. पावसाळ्यात सर्वत्र पसरलेल्या थंडीच्या वातावरणामुळे कित्येक लोकांना चहा प्यायची सवय लागलेली असते. घरी चहा करत असताना त्यात गवती चहा, तुळस, ज्येष्ठ मध घालून जर आपण चहा पिला तर तो आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरू शकतो. गृहिणींनी जेवण बनवताना जेवणातील भाज्यांमध्ये सुंठ किंवा आल्याचा वापर जास्त करावा. त्यामुळे भाज्या, आमटी, सूप यांच्यात आल्याची पेस्ट देखील जास्त वापरावी. त्यामुळे आपल्या आरोग्याला एक ऊर्जा मिळू शकते. पावसाळ्यातील थंडगार वातावरणामुळे कित्येकदा आपले शरीर थंड होत असते. त्यामुळे वरचेवर सूप सारख्या गोष्टी खाणे हे उत्तम ठरते. बार्ली, डाळी, भाज्या यांच्यापासून सतत सूप बनवून ते आपण जर घेत राहिलो तर ते आपल्या शरीरासाठी उत्तम ठरेल. गृहिणींनी पावसाळ्यात स्वयंपाक बनवताना लवंग, सुंठ, दालचिनी, मिरी, आले, लसूण याचा वापर नक्की करावा. आले घालून केलेली पुदिन्याची चटणी देखील वरचेवर खाण्यात ठेवावी. त्यामुळे आपल्या शरीराला एक उत्तम ऊर्जा मिळते. पावसाळ्यात विविध आजार, बॅक्टेरिया, व्हायरसेस, जंतू यामुळे कित्येकदा वारंवार घसा खराब होण्याची समस्या येतात. वारंवार घसा खराब होणाऱ्यांसाठी या ऋतूत मध, तुळशीचा रस व आल्याचा रस यांचे मिश्रण करून दिवसातून 1 चमचा नक्की घ्यावा. त्यामुळे हा आजार वाढत नाही. फुफ्फुसांची कार्यक्षमता व आरोग्य वाढवण्यासाठी वरचेवर सतोपलादी चूर्ण, तालिसादी चूर्ण घेणे हे उत्तम ठरेल. त्याचबरोबर च्यवनप्राश, संतुलन आत्मप्राश वगैरेंसारखे श्वसन संस्थेला मदत करणारे रसायन घेणे हे अतिउत्तम ठरेल.